नमस्कार सगळ्यांना। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे। तर आज आम्ही पुन्हा एकदा गावी चाललो आहे, ते म्हणजे माझ्या सासरच्या गावी दापोलीला, लाडघरला। तर यामागे कारण म्हणजे थोडं टेन्शन रिलॅक्स होण्यासाठी चाललेलं, टेन्शन फ्री होण्यासाठी जरा चाललं काही दिवस। आणि आमच्यासोबत दादा, वहिनी आणि सानूसुद्धा येणार आहेत, पण त्यांची तिकीट उद्याची आहे आणि आज मी आणि विशाल चाललो आहोत। तर आत्ता आम्ही उभे आहोत नालासोपारा बस डेपोला। 8:30ची नालासोपारा ते दापोली शिवशाही बस आहे। तर याच्या पुढचा प्रवास तुम्ही बघा नक्की, आणि पुढचे सुद्धा व्हिडिओ आता आपले कंटिन्यू राहणार आहेत कोकणातले, दापोलीचे। तर सोबत राहा। चला तर दापोलीला आता पुन्हा एकदा आलेलो आहे नालासोपारा बस डेपोला। बघू शकता बरोबर आता 8:30 वाजलेत, पण अजून काही शिवशाही बस लागलेली नाही आहे। हा आपला नालासोपारा बस डेपो। काय मग कसं वाटतंय तुला? खूप दिवसांनी, वर्षांनी झालोय ना। आणि तुम्ही उद्या बसणार आहात आमच्या बरोबर, एकत्र आला असत, मज्जा करत गेलो असतो ना। जरा सुट्टीचा प्रॉब्लेम आहे ना, पण तुम्हाला घ्यायला आम्ही येतो मग स्टॉप वरती। तुमची पण पॅकिंग करा पटापटा। ही 8ची आता खेडची बस आली आहे आणि 8:30ला आली आहे, बघू शकता। आठची खेड शिवशाही बस लागली आहे 8:30ला, अजून दापोली लागलेली नाही आहे। वेळेत 8:30ची बस असती तर सकाळी 4:30ला दापोलीला पोहोचलो असतो। जसा लेट होईल तसं घरी जायला लेट होणार। 8:30 होऊन गेले आणि अजूनही दापोलीची शिवशाही बस लागलेली नाही आहे। बरेच लोकांची गर्दी झाली, बघू शकते इथे मागे सुद्धा। गावी जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो, तो माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला नेहमी दिसतो। जेव्हा जेव्हा मी गावी जाते कोकणात, तर त्याचा आनंद वेगळाच असतो। यावेळेला सासरी जाते। चलो फायनली गाडी लागली आहे दापोलीला जाणारी शिवशाही। प्रवास करायचा इथे खेड लागले आणि इथे दापोली। पहिली आता खेड निघेल, त्यानंतर दापोली निघेल। गर्दी खूप आहे, जरा शेवटी निघते मी। विशाल पहिला सामान घेऊन निघतोय, आतमध्ये जातो। ही का 9-10 आणि यांची किती नंबरची आहे मग? यांची सुट्टी आहे ना, उद्या बसणार। फोटो कोण टाकली काय पब्लिक आहे यार। सामानांची ऍडजस्टमेंट करतायत वरती दोघं। घाटा बिटात प्रॉब्लेम होतो। आणि पाणी आईने आणलंय, ऐकलं का? चला बरोबर 9 वाजता गाडी इथे सुटलेली आहे दापोलीसाठी, नालासोपारा बस डेपो। गणपती बाप्पा आता पुढच्या स्टॉपमध्ये ठाण्याला खोपटला ही गाडी थांबली, तिथे आपण भेटू। आता नालासोपारा डेपोतून बस बाहेर पडते। हा छोटा रस्ता आहे, खूप गर्दी पण असते इथे, बाहेर पडेपर्यंत टाइम लागतो।
गाडीतून फ्लायओव्हर ब्रिजवर चढते. आता रात्रीचे 11:30 वाजलेत आणि बस आता ठाण्याच्या खोपट या स्टॉपला आली आहे. तर आता पुढे किती वाजतील माहिती नाही दापोलीला जायला. मला तरी वाटतं 6:30 होतील. उशिरा निघाली बस नालासोपारा डेपोतून. त्याच्यानंतर ट्रॅफिक लागली, त्याच्यामुळे इथे येईपर्यंत 11:30 वाजलेले. 2.5 तासांनी इथे ठाण्याला आली आहे बस. इथे आता नवीन बसेससुद्धा आले आहेत ना, वेगळेच आहेत, बघायला पाहिजे तर तिथून. ह्या सगळ्या नवीन आहेत. हे खोपट बस स्टॉप आहे. हे बघा, हे बघू शकता इथून या सगळ्या लाईनमध्ये. हां, MSRTCच्या इलेक्ट्रिकवरती चालणाऱ्या बसेस. आणि आपली ही बस आहे समोर दिसते ती शिवशाही. आता 4:30 वाजलेत आणि गोरेगाव बस डेपोला गाडी आली आहे. बघू शकता इथे शिवशाही उभी आहे मागे. आणि हा छोटासा बस डेपो. थंडी आहे गावी, पण डिसेंबर एंडला असते इतकी नाही आहे थंडी तरी. सो फायनली पोहोचलो आहोत आम्ही दापोलीच्या बस स्टॉपला. सकाळी 7:30ला बस 3 तास लेट झाली. सकाळी 4:30ला येणार होतो, तर 7:30 वाजले तिथेच. थंडी आहे दापोलीला, पण डिसेंबरला जितकी असते तितकी नाही आहे. ठीक आहे. आणि त्यात आता आमच्या गावी जाणाऱ्याच्या 3 बसेस लागतात, ज्या लाडगर वाया करून जातात पुढे करजगाव, गुरुंडी आणि कोलतरे. तर तिन्ही बसेस गेलेल्या आहेत लागोपाठ. त्याच्यामुळे आता पुढच्या बसेसची वाट तरी बघायची नाही, तर मग रिक्षा करून जावं लागेल, कारण सामान खूप हेवी आहे आमच्यासोबत. आणि चला आता मग जाता काय काय वस्तू घेऊन जायचं आहेत. आणि ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झाला आहे, कारण सकाळी 6 वाजता जो पाणी येतं तो पाण्याचा टाईम निघून गेलेला आहे. त्याच्यामुळे घरी जो उरलेलं जो पाणी असेल त्याच पाण्यात आता दिवस काढावा लागणार आहे आम्हाला. बघू शकता माझ्या मागे मी ॲक्च्युली आता जिथे उभी आहे ना, ते दापोलीचा जो बस स्टॉप आहे तिथील श्री दत्त मंदिर आहे, तिथे उभी आहे. आणि माझ्या मागे बघू शकता विशाल. तर सकाळचा असा काही नजारा आहे बस डेपोचा. दापोली आगार आणि त्याच्या बाजूला असलेलं आहे श्री दत्त मंदिर. आणि आता आम्ही फायनली विचार केला की आम्ही ऑटोच करून जातोय, कारण सामान खूप जड आहे आणि आम्हाला दूध वगैरे पण घेऊन जायचं आहे, घरी वेळेत जायचं आहे, त्याच्यामुळे रिक्षाने जातोय. तर बघू शकता आपला हा दापोलीचा बस डेपो. पुन्हा एकदा बसेस लागलेले आहेत प्रत्येक गावी जाणाऱ्या इथे.
चेहरा बघ काय थंडीने असं सुजल्यासारखा दिसतोय ना माझा, खूप सुजला आहे. मला ॲक्च्युली चालायला पण जमत नाही आहे. ऑपरेशन झालं आणि कसं सांगू आता, काही 7-8 दिवसच झाले आहेत ऑपरेशन झालं आहे माझं आणि तशीच निघाले. स्टिचेस ओपन केलेत, परवाच काढलेत स्टिचेस आणि तशीच मी गावी आली आहे. त्याच्यामुळे घरचे पाठवत नव्हते, मेन म्हणजे मला गावी कशी जातेस तू. तरी आम्ही दोघं आणि दादा आणि योगिता सानू येणार म्हणून आम्ही आमचा प्लॅन ठरला होता इथे येण्याचा आधीच. त्याच्यामुळे आलो आहे आम्ही. आणि गावी जाण्याची हौस, जो आनंद असतो तो तुम्हालाही माहिती आहे किती येतो आणि माझ्या चेहऱ्यावरून तो नेहमी ओसंडून वाहत असतो. गावी यायचं म्हटलं तर मी सगळे दुःख टेन्शन विसरून जाते, आजारपण पण विसरून जाते. तसं काहीसं आहे. आजारी असून सुद्धा आलेली आहे आणि चेहऱ्यावर हसणं ठेवावं लागतं आहे मला. टाके वगैरे सगळे दुखत आहेत, त्रास होतो आहे. बसमध्ये पण त्रास झाला रात्रभर मला बसून. ठीक आहे, चला आता बाहेरच पडतो आम्ही डेपोचे. हा डेपो आहे, डेपोच्या बाहेर पडतो. बाहेर जाऊन आता रिक्षा करू. जास्त वेळ थांबत नाही त्या डेपोत. सकाळचे 7:45 झालेत आणि तुम्ही बघता आम्ही बस डेपोतून बाहेर आलो आहे. थोडंफार असं धुकं दिसेल तुम्हाला, थंडी आहे, जास्त पण नाही, थोडीफार थंडी आहे. काही चेंजेस झालेले दिसतात ते मी बघते इथे उभं राहून. आता इथे ह्या सगळ्या ऑटो उभ्या आहेत, एखादी ऑटो करून जावं लागेल लाडघरला. विचार इथे सामान ठेवून गेलं. मी म्हटलं त्याला दुधाची पिशवी वगैरे घे आणि काही काही घ्यायचं आहे ते इथून घे, मी इथेच उभी राहते कारण सामान खूप जड आहे. मला डॉक्टरांनी सामान उचलायला पण सांगितलेलं नाही आहे, ऑपरेशन झालं असल्यामुळे. ही कोणती लागली आहे बघ? आता आपल्याला कोणती हवी आहे? बस डेपोच्या बाहेर गेलो, थोडाफार विचार केला, दुधाची पिशवी घेतली आणि आम्ही प्लॅन कॅन्सल केला ऑटोने घरी जाण्याचा. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे की 6चा टायमिंग निघून गेले पाण्याचा आणि जाऊन घरी जाणार आहोत. तर म्हटलं बसनेच जाऊया आणि आता 8ची बुरुंडी लागणार आहे बस. हां, तर म्हणून आम्ही पुन्हा एकदा बस डेपोवर आलो आहे. तर एस टीने जाण्यासाठीचा 2 खास म्हणजे कारणं आहेत की एकतर थोडे पैसे वाचतात आणि दुसरं म्हणजे गाव बघत बघत आणि आपल्या लालपरीचा प्रवास देखील करता येतो. कारण सहसा आपण मुंबईला असताना करत नाही, तिथे आलो तर करता येतो. बघू शकता तुम्ही लागोपाठ बघा रांगोळी, सगळ्या प्रत्येक गावच्या बसेस लागलेल्या आहेत. फायनली बस लागली आहे, दापोली बुरुंडी कोलथरे, आणि ह्या बसनीच जायचंय लाडघरला. गर्दी पण आहे. मी बघू शकता कोलथरे, बुरुंडी आणि दापोली. अजून ड्रायव्हर आलेले नाहीत, माणसं सगळी बसून घेत आहेत. बस खाली आहे. कुठे बसायचं आहे? सामान पण आहे तेवढं परत बाहेर काढायचं तर गावी चाललं तिथे विचार पण जास्त असतो. बसू मी इथे
गावाला जायचं, गावाला कंटाळा दापोलीत पोहोचलो, पण हळूहळू तर गावाला चाललंय तर फक्त त्याच्या चेहऱ्यावर आनंद बघून है ना. डेपोतून बस निघाली आहे बाहेर. सकाळच्या वेळेला तुम्ही बघू शकता इथे भाज्या वगैरे फुलं. सो फायनली आता आम्ही उतरलो आहोत 8:40ला लाडघरला. लाडघरच्या 3ऱ्या स्टॉपला उतरलो आम्ही. तर दापोली ते लाडघर आहे 8 किलोमीटर. तिथे यायला आपल्याला 10-12 मिनटात आपण इथे पोहोचतो. तर आता ह्या गावच्या पायवाटेने आम्ही चालत चालत घरी जाणार आहोत. कसं वाटतंय? छान वाटतंय, मस्त वाटतंय गावाला आल्यावर. खूप छान वाटतंय ना. आणि आता घरी जाऊन सगळी साफसफाई करायची आहे, नाश्ता बनवायचा आहे, आंघोळ वगैरे, पाण्याची सोय करायला लागेल. कारण पाणी आहे घरी तसं, पण पिण्याचं पाणी नाही आहे. त्याच्यामुळे ते आता घरी नळाला आहे की नाही बघायला लागेल. पहिलं असेल तर ठीक, नाही तर घ्यावं लागेल दुसरीकडून. त्यावर पुढचं सगळं नाश्ता जेवण वगैरे आहे. प्यायला पाणी लागेलच. 4:30ला बस आली असती ना लवकर, तर आम्हाला 6 वाजता येऊन पाणी मिळालं असतं, सगळं व्यवस्थित झालं असतं. हां, तब्येत ठीक नाही आहे त्याची पण, आणि ॲक्च्युली माझी पण. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की ऑपरेशन झालं असल्यामुळे तब्येत डाऊनच आहे. पण चेहऱ्याकडे बघताय तुम्ही, नुसती मी हसतेच आहे, स्माईल देते, कोणाला वाटणार देखील नाही. कारण तो आनंदच वेगळा असतो गावी येण्याचा. आता तुम्हाला हा रस्ता दिसतोय ना, ही पायवाट, ह्या पायवाट्याने आम्हाला घरी जायचं आहे. थोड्यांदा चालावं लागेल. दुसऱ्या स्टॉपला उतरलं असतं ना, तर नदीचा एक पूल लागतो, त्या पुलावरून जावं लागलं असतं. तिथून थोडंसं जरा जास्त चालावं लागलं असतं, पण आम्ही इथे उतरलो. आणि बघू शकतो इथे बॅग वगैरे खूप जड आहेत, त्याच्यामुळे आम्ही इथे उतरलो आहोत. तर हा जो सरळ मागून हा रस्ता आला आणि हा इथे गेला, तो सरळ गेला बुरोंडी कोलतरेला गेला. इथून तुम्ही दाभोळला सुद्धा जाऊ शकता. सागर सावली म्हणून आहे रिसॉर्ट, जो समुद्रकिनारी तामस तीर्थ आहे. हा सरळ रस्ता हा तिथेच गेलेला आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे सगळं बघणारच आहात. आता आम्ही घरी जाणार आहोत. त्यानंतर आमची सगळी घर वगैरे साफसफाई वगैरे असणार आहे. आणि बघूया जे दाखवता येईल गावी आम्ही काय काय एन्जॉय करू ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेनच. उद्या सकाळी दादा, योगिता आणि सानू देखील येईल. तर त्यांच्याबरोबर आता आम्ही फिरायला बाहेर पडू. तर सोबत राहा. तर आत्ताची ही व्हिडिओ मी आता इथेच थांबवते आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया आणि कंटिन्यू राहा यावेळेला सुद्धा. आणि हा प्रवास कसा वाटला हे पण मला नक्की कळवा. चला तर मग बाय.